सायबर लूट, बनावट लिंक मोबाईलवर पाठवून फसवणूक, शेतकऱ्यांच्या खात्यावर भामट्यांचा डल्ला. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना घेणं अपेक्षित आहे आणि याचाच फायदा आता सायबर भामटे घेताना दिसतायत. मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत. या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे लुटतायत. एका शेतकऱ्याच्या अकाउंटमधून तब्बल 2 लाख रुपये गायब झालेत. मला एक पीएम किसान म्हणून एक लिंक आली होती. ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला. हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये. त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाली. मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडं काही नाही, टाच अँड पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही. मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले. मोबाईलवर पीएम किसान योजनेची फेक लिंक पाठवण्यात येते. बँक खात्याशी संलग्न मोबाईल फोन हॅक करून शेतकऱ्याची फसवणूक होते. एपीके फाईलच्या माध्यमातून ही फसवणूक केली जाते. मोबाईलवर आलेली एपीके फाईल डाउनलोड करताच विशिष्ट प्रोग्राम ऍक्टिव्ह होतो. हॅकरला ओटीपी मिळतो. टप्प्याटप्प्यानं बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जाते. नाशिक जिल्ह्यातील अनेकांची या लिंकच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एपीके पीएम किसान योजना .apk. जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो. SMS फॉरवर्डिंग करतो तो. आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो. आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून अनोळखी नंबरवरून आलेली कुठलीही लिंक उघडू नका. या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जागरूक राहावं आणि काही शंका आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे जर तुमच्याही मोबाईलवर अशा पद्धतीने लिंक आली असेल तर वेळीच सतर्क व्हा. यानंतर आता कृषी विषयक बातम्यांचा घेऊयात आपण वेगवान आढावा. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. वाशिम जिल्ह्यामध्ये गहू पिकावर पान खाणाऱ्या अळीसह करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतायत. मात्र रोग आटोक्यात न आल्यास गव्हाच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. जिल्ह्यातील 41 केंद्रांवर भात खरेदी सुरू असून आतापर्यंत 41,316 क्विंटल भात खरेदी झालेली आहे. भात विक्रीची 1 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमरावतीमध्ये चांदूर रेल्वे एपीएमसीच्या आवारावर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाला. यामध्ये 6,251 रुपये सर्वात जास्त बोली लावून व्यापाऱ्यांनी हरभरा खरेदी केलेली आहे. शासकीय दरापेक्षा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला जास्त भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारामध्ये हरभरा विकतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन मोजणी थांबताच शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे धाव घेतली असून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होते. तब्बल 15,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची नोंद झालेली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यांची बांधणी करून पाणी साठवण केल्याने गव्हाची लागवड केलेली आहे. त्यामुळे गहू लागवड क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यंदा रब्बी हंगामामध्ये गव्हाची लागवड 6,500 हेक्टरवर विक्रमी झाली असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलंय.
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये वातावरण बदलामुळे टरबूज पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। या रोगामुळे शेतकऱ्यांना महागड्या रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते। त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे। अमरावतीमध्ये 842 हेक्टरवर पपई पिकाची लागवड झालेली आहे। सध्या बाजारामध्ये पपईला 2000 ते 2500 रुपये दर क्विंटलला मिळतोय। बाजारामध्ये पपईचे 270 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली आहे। धाराशिवमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली, त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला, तर अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे। सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये हळद काढणीला सुरुवात झाली। सध्या बाजार समितीमध्ये नव्या हळदीची आवक सुरू झाली। हळदीला सरासरी 15,300 ते 16,400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। दरम्यान 2 दिवसांमध्ये हळदीचे दर प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढलेत, त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। नंदुरबार बाजार समितीमध्ये CCI कडून खरेदी केलेल्या कापसाची 110 कोटींची उलाढाल झाली आहे। 150 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून यावर्षी 200 क्विंटल कापसाची हजेरी खरेदी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। शेतकऱ्यांना परवडणार नाही असा भाव आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्री केलेला नाहीये। यानंतर बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची। तुम्ही जर एअरफोन वापरत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण की एअरफोननं एका तरुणाचा बळी घेतलाय। कारण एअरफोन आता बॉम्ब ठरू लागलेले आहेत। नेमकं काय आहे या मागचं कारण पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नेकबँड नाही तर गळ्यातला बॉम्ब। ब्लूटूथ नेकबँडने घेतला तरुणाचा जीव। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। सध्या सर्रासपणे ब्लूटूथ नेकबँडचा वापर अगदी सर्वच जण करतात। वापरण्यास सुटसुटीत असल्याने अनेकांच्या गळ्यामध्ये हा नेकबँड लटकलेला दिसतो। मात्र हा नेकबँड नाही तर गळ्यात लटकणारा जीव घेणा जिवंत बॉम्ब आहे। धक्का बसला ना? पण होय, याचाच प्रत्यय येणारी घटना घडलेली आहे। या नेकबँडने लखनौमधील एका तरुणाचा मृत्यू झालाय। 27 वर्षाचा आशिष ब्लूटूथच्या सहाय्याने नेकबँड लावून फोनवर बोलत होता। तेव्हाच मोठा आवाज होऊन स्फोट झाला आणि क्षणार्धात आशिष जमिनीवर कोसळला। त्याच्या मानेखालचा पूर्ण भाग आणि छाती जळाली होती। नेकबँड गळ्यातच वितळला होता। आपल्या गळ्यात नेकबँड नाही तर बॉम्ब आहे याची कल्पनाही त्याला नव्हती। यात आशिषचा जीव गेला आणि पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। नेकबँडच्या स्फोटाची कारणं काय आहेत जाणून घेऊयात। बॅटरी क्षमतेपेक्षा जास्त चार्ज करणे। चार्जिंग करताना काही गडबड झाल्यास स्फोट होऊ शकतो। सलग दीर्घकाळ नेकबँडचा वापर केल्यास स्फोट होऊ शकतो। चांगल्या दर्जाचा नेकबँड नसल्यासही स्फोट होण्याची शक्यता। दरम्यान ब्लूटूथ वापरताना नक्की काय काळजी घ्याल तेही पाहूयात। मानांकित ब्रँडची उत्पादनच खरेदी करा। चार्जिंग सुरू असेल तर वापर करणं टाळा। चार्जिंग करताना नेकबँड गरम झाल्यास प्लग बंद करा। तासनतास नेकबँडचा वापर टाळा। वापरासाठी अगदी सुटसुटीत असल्याने अनेक जण असे ब्लूटूथ नेकबँड वापरतात। मात्र योग्य काळजी न घेतल्यास हाच नेकबँड कधी गळ्यात लटकणारा बॉम्ब ठरेल हे कळण्याआधीच जीव गमवावा लागू शकतो। त्यामुळे वेळीच सावध व्हा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। बुलेटिनमध्ये आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे, मात्र त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर कमळ फुललं। 47 जागांवर भाजपाची आघाडी। 2020 पेक्षा तब्बल 5 पटीनं जागांवर आघाडी। दिल्लीत आपच्या 13 वर्षांच्या सत्तेला सुरुंग। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांना पराभवाचा धक्का, तर अतिशी मार्लेना विजयी।
दिल्लीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव, सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भोपळा फोडण्यात अपयश. अजून लढा आपापसात. दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या दारुण पराभवावर काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट. दोन 2019 मध्ये निवडणुकीआधीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची हातमिळवणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट. शिंदे सेनेकडून आमचे खासदार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू. खासदारांना प्रलोभनं दाखवली जात आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. केजरीवाल यांचं राज्य तिकडे होतं. त्यांच्या कारभाराविषयी टीका टिप्पण्या बऱ्याच होत आहेत. पण लोकांनी त्यांना 10 वर्ष निवडून दिलं. एक आंदोलनातून आलेला पक्ष लोकांनी सत्तेवर बसवला. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी ही जी काय महाशक्ती आहे, सत्ता, पैसा, यंत्रणा, याच्या पुढे ह्या वेळेला त्यांचा निभाव लागू शकला नाही. जे महाराष्ट्रात, ज्याला आम्ही महाराष्ट्र पॅटर्न असं नाव दिलंय, तो महाराष्ट्र पॅटर्न मोदीजी आणि शहाजींनी किंवा त्यांच्या पक्षानं दिल्लीत राबवला. मतदार यादीमध्ये बाहेरची नावं घुसवणं आणि ज्या भागात आपला नक्की विजय मिळेल किंवा मताधिक्य मिळेल त्या मतदार याद्यातून हजारो नावं गायब करणं, जे महाराष्ट्रात सुद्धा झालं, याच्या नंतर लक्षात आलं. असे सगळे उपक्रम राबवले. एका एका घरातून 300-300, 400-400 नावांची नोंदणी मतदार यादीत झाली. जी लुटीन दिल्लीमध्ये बंगले आहेत, जे रिकामे आहेत, त्या बंगल्यात कोणी राहत नाही, अशा बंगल्यातून सुद्धा झालं. म्हणजे केजरीवाल साधारण 1500 मताने हरला, 1200, आणि त्यांच्या भागा मतदारसंघामधल्या अनेक बंगल्यांतून साधारण 200-300 मतांची नोंदणी झाली, जे तिथले रहिवासी नाही. आणि या पराभवाचं मुख्य कारण काँग्रेस आणि आप हे यावेळेला वेगळे लढले. आतापर्यंत ते वेगळेच लढत होते, पण ह्या वेळेला शत्रू अधिक ताकदीनं आपल्या समोर लढतोय भाजप सरकार, याचं भान जर ठेवलं असतं आणि आमच्या इंडिया ब्लॉकमधले 2 प्रमुख पक्ष एकत्र आले असते तर नक्कीच आजचा निकाल वेगळा दिसला असता. केजरीवाल यांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये का फार मोठं अंतर नाहीये, फार तर 2%. पण काँग्रेसला साधारण 7.5% मतं काँग्रेसने घेतली आहे. म्हणजे 50%च्या वर काँग्रेस आणि आपची मतं आहे. पण ओमर अब्दुल्ला यांनी जे सांगितलं आहे ते सत्य आहे. अजून भांडत बसा आणि मग मोदीचा विजय झाला म्हणून छाती पिटत बसा. बाकी मला याच्यावर काही म्हणायचं नाही. असं आहे की भाजपचा विजय काँग्रेसला साथही उघडता आला नाही, केजरीवालांचा पराभव, अशा वेळेस इंडिया अलायन्सच्या भवितव्यावरही प्रश्न. बघा, केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे, मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे, सौरभ भारद्वाज यांचा पराभव झालेला आहे, सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे, गोपाळ राय यांचा पराभव झाला आहे. आतिशी ज्या मुख्यमंत्री आहेत त्या एकमेव जिंकलेल्या दिसतात, बाकी सगळं त्यांचं कॅबिनेट हे पराभूत झालं. त्यांचे जे प्रमुख सगळे आधारस्तंभ होते आपचे, ज्याने आप निर्माण केली आणि 10 वर्ष सत्तेमध्ये राहिले, ते सगळे पराभूत झाले. लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे, नाही असं नाही, पण तरीही ते पराभूत झाले. कारण ज्या पद्धतीनं समोरून हल्ले झाले, ज्या पद्धतीनं घोटाळे झाले असं म्हणतो. पण शेवटी निवडणुकीमध्ये आता या गोष्टीवर चर्चा करण्यात काय अर्थ नाही. हार आणि जीत या दोनच गोष्टीला महत्त्व असतं.
आता महाराष्ट्रामध्ये आम्ही रोज सांगतोय की मतदार यादीमध्ये कसा घोटाळा झाला, 39 लाख मतं कशी वाढवली आणि त्या आधारावर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकले. पण निवडणूक आयोग ऐकायलाच तयार नाही. त्याच्यामुळे भिंतीवर डोकं फोडून घेण्यापलीकडे आमच्या हातात सध्या काही नाही, पण आम्ही डोकं फोडत राहू. महाराष्ट्रातील अनेक नेते म्हणतायत की एकत्रित लढायला हवं होतं. रोहित पवार देखील म्हणतायत की बघा, हे सगळ्यांचंच मत आहे. रोहित पवार बोलतायत, अन्य काही लोक बोलतायत, पण ओमर अब्दुल्ला हे अनेक दिवस सांगतात. आणि आमची तीच भूमिका होती की काँग्रेस आणि आप यांनी या संकट काळामध्ये एकत्र यायला पाहिजे होतं. हरियाणामध्ये दोघे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाला. दिल्लीमध्ये दोघे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाला. इंडिया आघाडीतल्या या सगळ्या घटक पक्षांनी ठरवायला पाहिजे आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे की नाही, की आपण असेच एकत्र एकमेकांमध्ये तंगड्यात तंगडं घालून भारतीय जनता पक्षाचा मार्ग हा सुकर करतो आहोत. अत्यंत कमी आहे. तर यंत्रणा आणि पैसे पुढे नामुष्की झाली असे यावेळेस राऊत म्हणालेले आहेत. वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे लाडकी बहिणी संदर्भात. लाडकी बहिणी योजनेमुळे आता सरकारला चांगलाच आर्थिक फटका बसलाय. निकषांचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं अपात्र ठरवलेले. त्यांच्याकडनं 6 महिन्यांच्या अनुदानाची 9,000 रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाहीये. त्यामुळे सरकारला 450 कोटींचा फटका बसलाय. 2,42,00,000 महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला. त्यापैकी 5 लाख महिलांची नावं कमी झालेली आहेत. मात्र एकही बहिणीकडनं पैसे परत घेणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेली आहे. धाराशिवमध्ये 2,274 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले. 10 महिलांनी अनुदान बंद करण्यासाठी अर्ज केलाय, तर 2 बहिणींनी अनुदान जमाही केलेले आहे. तसंच इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची तपासणी मोहीम सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ कसा बंद करायचा हे राज्य सरकार पुढचं मोठं आव्हान ठरत आहे आणि त्यासाठीच आता ही माहिती अपडेट करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर देण्याचा विचार सरकारकडनं करण्यात येतोय. लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांनी आता मिळालेले लाभाचे पैसे परत घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या महिला पैसे परत करण्यात आघाडीवर आहेत. त्या खालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगरचा समावेश आहे. तर दिल्लीमध्ये विजय झाल्यानंतर भाजपानं जल्लोष केला. त्या संदर्भातल्या टॉप 5 बातम्या आपण पाहूयात. दिल्ली विधानसभेच्या निकालांचे कौल समोर आल्यानंतर दिल्लीत भाजपाचा जल्लोष पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतही हा जल्लोष होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला विजय मिळाल्यानंतर पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. भाजपाकडून नागपूर शहरातील विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. तर तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होणार आहे. दिल्ली निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळाल्याने ठाण्यातील भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळेस भाजपा कार्यकर्ते नाचताना दिसून आले. नवी मुंबईमध्ये दिल्ली विधानसभा विजयाच्या भाजपाकडनं जल्लोष साजरा करण्यात आला. वाशीमध्ये आमदार